इस्रायल आणि इराणमध्ये अखेर युद्धविराम बघायला मिळत आहे। इराणनं अमेरिकन एअरबेसवर जोरदार हल्ले चढवल्यानंतर हा युद्धविराम बघायला मिळतोय। कतारची मध्यस्थी सुद्धा बघायला मिळाली, त्यामुळे अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव आता दोनही देशांनी मान्य केलेला आहे। इराणकडून कतारमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलेला होता। खरं तर आपण बघू शकतो मागील 10 दिवसांपासून जे इस्रायल आणि इराणमध्ये सातत्यानं संघर्ष सुरू होता, अखेर त्याला आता युद्धविराम मिळालाय। अमेरिकेने जे हल्ले चढवलेले होते इराणच्या एअरबेसवर, त्यानंतर त्यांनी युद्धविराम खरं तर म्हटलेलं होतं। डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातली माहिती दिली होती, मात्र अजूनही युद्धविराम नाही असं इराण आणि इस्रायलकडून म्हणण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, नाक दाबलं की तोंड उघडतं असं म्हटलं जातं, तशा पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे। प्रत्यक्षात अमेरिका जरी सांगत असलं की आम्ही युद्धबंदी थांबवलेली आहे, त्या युद्धाला प्रत्यक्षरित्या जबाबदार अमेरिकाच आहे, हे सातत्यानं पाहायला मिळतं। आता या सगळ्यामध्ये ही जी युद्धबंदी आहे ही 12 तासानंतर अधिकृतपणे संपणार आहे। सुरुवातीला अगोदर इराण साधारणपणे 12 तास कुठलाही हल्ला करणार नाहीये, त्यानंतर 12 तासांनी इस्रायल युद्धबंदी जाहीर करेल आणि हा पूर्णपणे युद्धविराम जो आहे तो होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अगोदर इराण सोबत बराक ओबामा यांनी अणुअस्त्र बंदीच्या संदर्भात कायदा केला होता। तो कायदा डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर 2018लाच मोडीत काढला आणि त्यानंतर इराणने स्वतःचा असा अणुअस्त्र कार्यक्रम हातात घेतला। तर याला सगळ्याला जबाबदार जर आपण पाहिलं तर महासत्ता म्हणून अमेरिका जी आहे ती आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर काल ज्या पद्धतीने इराणने हॉर्मुझचे जलमार्ग बंद करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर सर्व जग खडबडून जागं झालं आणि तेलाच्या किमती ज्या आहेत त्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती। त्यामुळं एक प्रकारे इराणने स्वतःचं जे हत्यार उपसलं होतं त्याच्यानंतर सर्व जगाला जाग आली। खास करून चीन, रशिया सारख्या देशांनी देखील यामध्ये हस्तक्षेप केल्याची माहिती समोर येत आहे। आणि कतारवरती जेव्हा हल्ला काल रात्री इराणने केला तो युद्ध थांबवण्याचे संकेत होते, कारण अशा पद्धतीने रिटेलिएट केलं जातं आपल्या राज्यातील देशातील जनतेला हे दाखवण्यासाठी की आपल्या सार्वभौम राष्ट्रावरती कुठे कोणी हल्ला केला तर आम्ही मागे पुढे पाहणार नाही। तो हल्ला जो होता तो इराणच्या देशातील जनतेला दाखवण्यासाठीचा होता। मात्र खऱ्या अर्थानं इराणनं नाक दाबलं होतं जगाचं, कारण जो हॉर्मुझचा जलमार्ग आहे त्या हॉर्मुझच्या जलमार्गातून जगातील 20% तेलाचा व्यापार होतो। म्हणजे नैसर्गिक वायू असो की इतर तेल असो, हे त्याच मार्गातून जगातल्या बहुतांश देशांकडे जातं। त्याच्यामध्ये इराक आहे, सौदी अरेबिया आहे, कुवेत आहे, बहरीन आहे, कतार आहे, UAE आहे, ओमन आहे। या देशांचा व्यापार जो अशा खंडातील देशाशी होतो त्याच्यामध्ये मोठा व्यापार या ठिकाणी अडला होता आणि या व्यापाराने हे युद्ध थांबवलं गेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः एक व्यापारी आहेत आणि त्यांच्या ही बाब लक्षात आली होती। कारण हॉर्मुझच्या जलमार्गाने 1 ट्रिलियनचा व्यापार होतो आणि हा व्यापार बंद पडला असता, हा जर व्यापार बंद पडला असता तर जगात मोठी महागाई निर्माण झाली असती। तेलाचे भाव 120 ते $150 पर्यंत प्रति बॅरल पर्यंत पोहोचले असते। हो, त्यामुळं नक्की शिवाजी।